आपल्या या शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, आपल्या या सुसंस्कृत पुणे शहरामध्ये, सासवड या ठिकाणी अत्यंत मानवतेला काळिमा फासणारी घटना 13 मार्च 2026 रोजी घडली. त्या ठिकाणी काही निष्पाप पोरं रोजा इफ्तार करताना, जेवण करताना काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक याद्वारे माझं स्पष्ट म्हणणं आहे, त्या ठिकाणी आर-एस-एसचे परत बी-जे-पीचे पुढाऱ्यांनी गोरगरीब लोकांना माथे भडकवून त्या ठिकाणी त्या निष्पाप पोरांना जे जेवण करत होते, त्यांना मारण्याचं बेदम मारून जीवठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी फक्त ते 8 ते 10 पोरांना मारण्यासाठी कमीत कमी 100 ते 200 घोळक्याने येऊन त्यांना प्राणघातक हल्ला केला धर्माच्या नावाने. माझं याद्वारे म्हणणं आहे, की कुठल्या धर्माच्या संस्कृतीमध्ये एखाद्या माणूस जेवण करत असताना त्याला मारण्यासाठी परवानगी दिलेली आहे. कुठला धर्म हे सांगतात? आणि या विरोधात आम्ही संविधानाला मानणारे आम्ही लोक आहोत. त्या विरोधात आम्ही जाऊन लोकशाहीमध्ये सासवड पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला. आम्हाला नंतर कळालं त्यामध्ये काही जणांना अटक देखील झालेली आहे. अशी परिस्थिती असताना काही स्वयंघोषित धर्मरक्षक स्वतःला मिरवून घेणारे, त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील, त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. सर्व धर्म समभाव अशी शपथ घेऊन ते आमदार झालेले आहेत. परंतु ते संविधानाचीच पायमल्ली करताना दिसत आहे. धर्माच्या नावाने चेतावणीखोर भाषणं करणे, अल्पसंख्याक समाज असो, इतर समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करून, भयभीत करून या ठिकाणी आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचा यांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. तर ह्यांना इतकाच पुळका फक्त हे दाखवण्यासाठी आहे, ह्यांना कुठल्याही हिंदू धर्माशी काही घेणं देणं नाही. आता गोरगरिबांसाठी आपले संघर्ष योद्धा आहेत. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत. त्यावेळेस त्यांनी कुठला काय आवाज उचलला नाही. आणि त्यांच्यासाठी आम्ही आहोत ना, ठामपणे आम्ही आमच्या गोरगरीब लोकांसाठी, मराठा लोकांसाठी आम्ही उभे आहोत. एवढंच यांना पुळका होता. तर अशोक खरात यांनी, ह्या भोंदूबाबांनी आमच्या माता भगिनींना नासवलंय. या विरोधामध्ये यांनी आवाज उठवला नाही. शासनाकडनं त्याला काय कसले तर जमिनी मिळवलेत, त्याच्या विरोधात बुलडोझर चालवण्यासाठी, त्याच्या विरोधात कारवाईसाठी कुठल्याही धर्मरक्षकांनी आवाज उचलला नाही. का उचलला नाही? की फक्त आणि फक्त ह्यांना या महाराष्ट्रामध्ये गोरगरीब लोकांना भयभीत करून दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याच अनुषंगाने यांनी कुठला तर परवा 8 तारखेला हिंदू जन आक्रोश मोर्चा सासवड पोलीस स्टेशनच्या विरोधामध्ये ठेवला आहे, की त्या निष्पाप पोरांवरती लँड जिहाद करणार आहेत म्हणून गुन्हा दाखल करा. आमचं या माध्यमाद्वारे म्हणणं आहे, की मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन यांना लोकांची, गोरगरीब लोकांची दिशाभूल करण्यासाठी देणार नाही. आम्ही तिथं जाऊन त्याच वेळेस त्या मंचावरूनच लोकांना खरी परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि पोलीस प्रशासनाला तसेच इलेक्शन आयोगाला आम्ही मागणी केली आहे, की यांची आमदारकी रद्द करा आणि ताबडतोब यांना ताब्यात घ्या. कारण हे संविधानाची, कायद्याची पायमल्ली करत आहेत. जय भीम, धन्यवाद, जय भारत, जय संविधान.